नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीतील गणित या विषयातील वजाबाकी पाहणार आहोत आणि तेही नवीन अभ्यासक्रमानुसार. चला तर मग सुरुवात करूया. आपलं पहिलं उदाहरण आहे 5487 वजा 2165. आता बघा, आपल्याला माहिती आहे वजाबाकी काय करत असताना काय करतात, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतात आणि सुरुवात मात्र आपल्याला एककाकडूनच करायची आहे. बघा, 7 मधून 5 गेले, किती उरले? 2. 8 मधून 6 गेले, किती? 2. 4 मधून 1 गेला, 3 राहिले आणि 5 मधून 2 गेले, 3 उरले. म्हणजे याचं उत्तर किती आहे? 3322. त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे 6890 वजा 4570. बघा बरं, आता 0 मधून 0 गेले, 0. 9 मधून 7 गेले, 2. 8 मधून 5 गेले, 3 आणि 6 मधून 4 गेले, 2. म्हणजे याचं उत्तर किती आहे? 2320. त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे 8203 वजा 7102. आता बघा बरं, 3 मधून 2 गेले, किती राहिला? 1. 0 मधून 0 गेले, 0. 2 मधून 1 गेला, 1 आणि 8 मधून 7 गेला, 1 उरला. म्हणजे याचं उत्तर किती आहे? 1101. त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे 4682 वजा 2765. आता बघा बरं, 2 हे लहान आहे, 5 ही मोठी संख्या आहे. मग 2 मधून 5 जाईल का? नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? दशकातून हातच्या घ्यायचं आहे. मग इथे किती आहेत? 8. 8 मधून 1 आपल्याला इथे घ्यायचं आहे. आता 8 मधून हा 1 गेला, म्हणजे इथे किती राहिले? 7. आणि ह्या 2 वर रेष मारायची आणि ह्याला इथे वरती लिहायचं. आता इथे किती झाले? 12. आता आपल्याला या 12 मधून 5 वजा करायचं आहे. तर 12 मधून 5 गेले, किती उरणार? 7. ते इथे लिहिलं. 7 मधून 6 गेले, 1. 6 मधून 7 जातात का? नाही. मग काय करायचं आपल्याला? या 4 मधला 1 हातच्या इथे घ्यायचा आहे. 4 मधून 1 इकडे गेला, म्हणजे इथे उरले किती? 3. ह्या 6 वर रेष मारायची आणि त्याला इथे लिहायचं आहे. बघा बरं, आता हे आपल्याला 16 मधून काय करायचं आहे? 7 वजा करायचं आहे. तर 16 मधून 7 गेल्यावर किती उरणार आहे? 9. 3 मधून 2 गेले, किती? 1. म्हणजे याचं उत्तर किती आहे? 1917. त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे 5864 वजा 3978. आता बघा, 4 मधून 8 जातात का? नाही. आपल्याला घ्यावं लागणार हातच्या. या 6 मधून 1 इथे गेला, तर इथे किती उरले? 5. ठीक आहे. मग ह्या 4 वर रेष मारायची आणि ह्या 4ला लिहायचं आहे इथे. आता इथे किती झाले बघा? 14. इथे किती झाले? 14. 14 मधून 8 गेले, किती उरणार? 6. ते 6 इथे लिहायचं आहे. आता इथे किती आहेत? 5. ह्या 5 मधून 7 जातील का? नाही. मग ह्या 8 वर रेष मारायची. 8 मधला 1 आपल्याला इथे घ्यायचा आहे. 8 मधून 1 गेला, म्हणजे इथे उरले किती? 7. मग ह्या 15 मधून आपल्याला हे 7 घालवायचे. बघा बरं किती येणार? 15 मधून 7 गेले तर किती उरतात? 8. आता 7 मधून 9 जाते का? नाही. मग पुन्हा आपल्याला या 5 मधला 1 हातच्या इथे घ्यायचा आहे. 5 मधून 1 गेला, म्हणजे इथे किती उरले? 4. आता ह्या 17 मधून आपल्याला 9 घालवायचे. मग बघा बरं, 17 मधून 9 गेले, किती उरणार? 8. ते 8 इथे लिहिले. 4 मधून 3 गेला, 1. म्हणजे याचं उत्तर किती आहे? 1886. त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे 8041 वजा, इथे काहीच दिलेलं नाही आणि उत्तर मात्र आपल्याला दिलेलं आहे. किती आहे? 1089. तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, 1 मधून अशी संख्या वजा करायची आहे की ज्याचं उत्तर आपल्याला किती येणार? 9. मग 1 मधून होईल का? नाही. तर आपल्याला काय करायचं आहे? इथला 1 हातच्या इथे घ्यायचा आहे आणि ह्या 1ला रेष मारून याला इथं लिहायचं आहे. आता इथे किती झाले? 11. 11 मधून किती वजा केल्यानंतर 9 येणार आहे? बघा बरं,
तर काय होणार, 9च्या पुढं 11 येईपर्यंत मोजायचं आहे. बघा बरं, 10 11 म्हणजे किती, 9 2 11मधून 2 वजा केल्यानंतर आपल्याला किती मिळत आहे, 9. आता ह्या 4मधला एक इकडे गेला म्हणजे इथे किती उरले, 3. मग 3मधून ही संख्या जाणार आहे का, नाही. तर इथून हातच्या घ्याव्या लागणार, म्हणजे इथून आपल्याला काय करायचं आहे, एक इथे घ्यायचं आहे. इथे किती झाले, 10. ह्या 10मधून एक आपल्याला इकडे घ्यायचं आहे, म्हणजे इथे किती राहिले, 9. ठीक आहे. आता 13मधून किती वजा केल्यानंतर 8 येणार आहे, तर 8च्या पुढे 13 येईपर्यंत मोजायचं आहे. बघा बरं, तर किती येणार, 5. म्हणजे 13मधून 5 गेले तर 8 उरतात. ठीक आहे. आता 9मधून किती गेल्यानंतर उत्तर 0 मिळणार आहे, तर 9च, म्हणून इथं आपल्याला यायचं आहे 9. ह्या 8मधून एक आपण इकडे घेतलेला, म्हणजे इथं किती आहेत, 7. किती आहेत, 7. 7मधून किती गेल्यानंतर आपल्याला 1 मिळणार आहे, तर 6. म्हणजेच 8041 वजा 6952 बरोबर किती मिळत आहे, 1089.